दीपक केसरकर यांचं मंत्रिपद हुकलंय आणि मलबार हिलमधील रामटेक बंगल्यावरून पुन्हा आता चर्चेला उधाण आलंय। सरकारमध्ये हा बंगला आता दीपक केसरकर यांना मिळालाय, त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात रामटेक बंगल्याची चर्चा सरंगतीये। काय आहे नेमका रामटेकचा इतिहास, समजून घेऊया आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे नागपूरमध्ये पार पडलेला आहे आणि नागपूरमध्ये विस्तार होत असताना शिंदेच्या शिवसेनेकडून जे माजी मंत्री दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग होईल अशी अपेक्षा असताना मात्र त्यांचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग झालेला दिसून येत नाही। आपण पाहू शकता रामटेक जे दीपक केसरकरांचं निवासस्थान आहे, या निवासस्थानीवरून मी आढावा घेतोय। आपण जर बघितलं दीपक केसरकर यांचं मंत्रिपद हुकलेलं आहे। मलबार हिलमध्ये रामटेक बंगल्यावरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण निर्माण झालेलं आहे, कारण रामटेकचा बंगला एकेकाळी हा बंगला घेण्यासाठी राजकीय नेते स्पर्धा निर्माण करायचे की आम्हाला हा बंगला पाहिजे। मात्र जसं आपण बघितलं रामटेक बंगल्यावरून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा घडताना आपल्याला दिसून येत आहे, कारण रामटेक बंगला हा मोठा बंगला, प्रशस्त बंगला म्हणून ओळखला जातो आणि मलबार हिलमध्ये हा रामटेक बंगला आहे। 1978 साली वसंतदादा मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी याच रामटेक बंगल्यावरून सरकार पाडलं होतं। 1995 साली ज्यावेळेला युतीचं सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा रामटेक बंगल्याचा ताबा घेतला, पण 1999 सालीचं युतीचं सरकार जे आहे ते गेलं होतं आणि याच बंगल्यामध्ये गोपीनाथ मुंडे अडचणीत सुद्धा आले होते। आघाडी सरकारच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून असलेले छगन भुजबळ तेलगी प्रकरणाने राजीनामा द्यावा लागला होता आणि भुजबळानंतर युती सरकारमध्ये एकनाथ खडसे यांना हा तो बंगला मिळाला होता, पण भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे 1.5 वर्षामध्येच खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यामुळे 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये भुजबळांकडे पुन्हा रामटेक मध्ये आले, पण सरकार टर्म पूर्ण होण्याआधीच 2022 मध्ये सरकार कोसळलं आणि 2022 मध्ये दीपक केसरकरांना हा रामटेक बंगला देण्यात आला। त्यामुळे दीपक केसरकरांचा मुक्काम रामटेकवर होता। बहुमतात सरकार आल्यानंतर केसरकरांचं मंत्रिपद ते हुकलेलं आहे। त्यामुळे रामटेक बंगल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होत असते। त्यामुळे रामटेक जर बंगल्याचा आपण विचार केला तर हा बंगला घेण्यासाठी एकेकाळी स्पर्धा निर्माण व्हायची, मात्र हा रामटेक बंगला नको अशी भूमिका आता व्यक्त होताना दिसून येत आहे, कारण विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, शरद पवार असे दिग्गज नेते या रामटेक बंगल्यावर राहिले। मात्र हा बंगला जो आहे अनेक दिवसांपासून अडचणीत राजकीय नेत्यांना या बंगल्यावरून निर्माण होताना दिसून येते, कारण कोकणातून दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असताना मात्र याच रामटेक बंगल्यावर दीपक केसरकरांचं मंत्रिपद हुकलं। कॅमेरामन विनीतसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।